एक महत्त्वाची अपडेट आहे। ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचा विजय झालेला आहे। पहिल्या पसंतीची 22 मतं त्यांना मिळाली होती। फक्त एक मत कमी होतं आणि ते आता त्यांना मिळालं आणि 23 मतं घेत मिलिंद नार्वेकर हे विजयी झालेले आहेत। ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचा विजय झालेला आहे। काँग्रेसची 7 मतं फुटल्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचा विजय काहीसा पुढे ढकलला गेला होता आणि अखेर मिलिंद नार्वेकर यांचा विजय झालाय। एकूण 11 जागा होत्या, त्यापैकी 12 उमेदवार उभे होते आणि यात पराभव पत्करावा लागलाय तो म्हणजे जयंत पाटील यांना। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जयंत पाटील यांचा पराभव होतोय, तर मिलिंद नार्वेकर हे विजयी झालेले आहेत। 23 मतं घेत मिलिंद नार्वेकर विजयी झाले आहेत। ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षीय संबंध आहे, त्या दृष्टीने रणनीती आणि मोर्चा उघडला होता मिलिंद नार्वेकरांनी आणि सर्व पक्षातल्या काही प्रमुख नेत्यांसोबत त्यांची बंद दारात चर्चा सुद्धा सुरू होती आणि भेटीगाठींचं सत्र सुद्धा बघायला मिळालं। भाजपच्या नेत्यांशी सुद्धा ते संपर्कात होते आणि त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांचा आता विजय झालेला आहे। 23 मतं एकूण मिलिंद नार्वेकर यांना मिळालेली आहेत, तर शेकापच्या जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागतोय। मतमोजणी सुरू असताना जयंत पाटील यांनी केंद्रावरून काढता पाय घेतलेला होता, त्यामुळे तेव्हाच त्यांनी पराभवाची मनाची तयारी केलेली होती आणि आता मिलिंद नार्वेकर यांच्या विजयाची घोषणा झालेली आहे। 23 मतं घेत मिलिंद नार्वेकर विजयी झालेले आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे। दुसऱ्या पसंतीची 3 अधिक मतं ही नार्वेकरांना मिळालेली आहेत। पहिल्या पसंतीची एकूण 22 मतं मिलिंद नार्वेकर यांना मिळाली होती। अवघा 1 मत त्यांना पहिल्या पसंतीचं कमी मिळालं होतं आणि आता दुसऱ्या पसंतीची एकूण 3 मतं त्यांना मिळालेली आहेत आणि या 3 मतांमुळे नार्वेकर हे विजयी झालेले आहेत। शेकापच्या जयंत पाटलांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पुरस्कृत उमेदवार होते, पण आता जयंत पाटील यांचा पराभव झालेला आहे। एकूण 12 मतं त्यांना मिळालेली आहेत, तर मिलिंद नार्वेकर यांनी 23 मतांसह विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवलेला आहे। ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचा विजय झालेला आहे। विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांसोबत त्यांनी संपर्क साधला, त्यांची चर्चा सुरू होती। काही नेत्यांसोबत बंद दारात सुद्धा चर्चा सुरू होती आणि आता मिलिंद नार्वेकर यांनी विजय मिळवलेला आहे 23 मतांसह। दुसऱ्या पसंतीची 3 अधिकची मतं नार्वेकर यांना मिळालेली आहेत। मिलिंद नार्वेकर 23 मतांचा कोटा पूर्ण करत विजयी झालेले आहेत। ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले। तर दुसऱ्या पसंतीची 3 जास्तीची मतं ही नार्वेकरांना मिळालेली आहेत। वास्तविक काँग्रेसची पहिल्या पसंतीची मतं ही फुटल्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचा विजय काहीसा पुढे ढकलला गेला, पण आता दुसऱ्या पसंतीची 3 मतं त्यांना मिळाली आहेत, त्यामुळे 24 मतांसह त्यांनी आपला विजय नोंदवलेला आहे। मिलिंद नार्वेकर यांना एकूण 24 मतं मिळालेली आहेत। विजयासाठी 23 मतं ही आवश्यक होती आणि त्यांनी 24चा आकडा आता गाठलेला आहे आणि मिलिंद नार्वेकर विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेले आहेत। तर शेकापच्या जयंत पाटलांचा मात्र या ठिकाणी पराभव झालेला आहे। त्यांना केवळ 12 मतं इथे मिळाली। शरद पवार गटानं त्यांना पाठिंबा दिला होता आणि शरद पवार गटातील 12 आमदार हे आहेत, त्यांनी जयंत पाटलांना पाठिंबा दिला होता, मात्र ते पराभूत झालेत। मात्र शरद पवारांकडची 12 मतं ही जयंत पाटील यांना मिळाली। तर ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचा विजय झालेला आहे। दुसऱ्या पसंतीची 3 अधिकची मतं ही नार्वेकर यांना मिळाली आणि नार्वेकर यामध्ये विजयी झालेत। 24चा आकडा त्यांनी या ठिकाणी गाठलेला आहे। विजयी कोटा 23चा असताना भाजपचे सगळे उमेदवार 26चा आकडा पार करत या ठिकाणी विजयी झालेले आहेत। भाजपचे 4 उमेदवार पहिल्या पसंतीमध्ये 26 मतं घेऊन विजयी झाले। तर विधान परिषदेवर आता महाविकास आघाडी 2 आणि महायुती 9 जागा। जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। 12 मतं अवघी जयंत पाटील यांना मिळालेली आहेत। शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार होते जयंत पाटील, यांना केवळ 12 मतं मिळाली आहेत आणि त्यात त्यांचा पराभव झालाय। एकूण मतांची आकडेवारी आपण बघितली तर पंकजा मुंडेंना 26, परिणय फुकेंना 26, जे की सगळे भाजपचे उमेदवार होते, सदाभाऊ खोत यांना 26, अमित गोरखे यांना 26, योगेश टिळेकर यांना देखील 26 मतं मिळाली आहेत आणि यात भाजपला 3 मतं जास्तीची सुद्धा मिळाली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे यांना 24, राजेश विटेकरांना 23 मतं मिळालेली आहेत। तर दुसऱ्या पसंतीची 3 अधिकची मतं ही मिलिंद नार्वेकर यांना मिळाली आणि 24 मतांपर्यंत ते पोहोचलेले आहेत। 23चा कोटा त्यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये पूर्ण केलेला आहे आणि मिलिंद नार्वेकर हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे ठाकरे गटाचे आता विधान परिषदेवर मिलिंद नार्वेकर हे आमदार असणार आहेत। तर प्रज्ञा सातवांच्या दुसऱ्या पसंतीच्या 3 मतांमुळे नार्वेकर विजयी झालेले आहेत। सातवांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये 2 मतं ही शिंदे गटाला गेली आहेत। सातवांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये 1 मत
भावना गवळी यांना, तर 1 मत हे तुमाने यांना गेलं आहे. प्रज्ञा सातवांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांबाबतची आकडेवारी आहे. सातवांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये 2 मतं ही शिंदे गटाला गेलेली आहेत. सातवांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये 1 मत भावना गवळी आणि 1 मत कृपाल तुमाने यांना गेले आहेत. अशी एकूण शिंदे गटाला 2 मतं गेलेली आहेत दुसऱ्या पसंतीची. तर सातवांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये 2 मतं ही शिंदे गटाला गेली आहेत. 1 मत हे भावना गवळी आणि दुसरं मत हे कृपाल तुमाने यांना गेलंय. म्हणजे शिंदे गटाकडे 2 मतं या ठिकाणी दुसऱ्या पसंतीमध्ये गेली आहेत. तर प्रज्ञा सातव यांच्या दुसऱ्या पसंतीच्या 3 मतांमुळे मिलिंद नार्वेकर यांचा विजय झालेला आहे. तर याआधीच काँग्रेसच्या पहिल्या पसंतीची 5 मतं ही नार्वेकर यांना मिळाली आहेत. त्यामुळे ते 22 पर्यंत पोहोचू शकले होते. मात्र दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये प्रज्ञा सातव यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतामध्ये 3 मतं मिलिंद नार्वेकर यांना मिळाली आणि त्यांचा विजय झालाय. 3 मतं नार्वेकर यांना मिळाल्यानंतर 2 मतं ही शिंदे गटाला देखील मिळालेली आहेत. कृपाल तुमाने आणि भावना गवळी असं प्रत्येकी 1 मत मिळालेलं आहे दुसऱ्या पसंतीचं.